नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मी आहे या कथासंग्रहातली कथा लाल डोह. चंद्रलोक अपार्टमेंटच्या 5व्या मजल्यावर विश्राम पळसकर आणि शलाका पळसकर गेल्या 10 वर्षांपासून राहत आहेत. मिस्टर पळसकरांना अपार्टमेंटमधल्या लोकांनी फार कमी वेळेला पाहिलं आहे. ते रात्री उशिरा म्हणजे 12च्या पुढेच घरी परततात. पार्किंग स्पेसमध्ये गाडी पार्क करतात आणि लिफ्ट चालू असेल तर लिफ्टनं किंवा भराभरा पायऱ्या चढत जिने चढून जातात. त्यांच्या बुटांचे आवाज तेवढे बंद दाराआडच्या लोकांना कैक वेळा ऐकायला मिळतात. त्यापैकी जागा असलेला पुटपुटतोच आला वाटतं पळसकर घरी. एका लयीत आणि दमात पायऱ्या चढणारा विश्राम पळसकर त्याला अपार्टमेंटमधल्या लोकांनी पाहिलेलं असलं तरी फार ओझरतं, तेही येता जाता. जो माणूस दिवस दिवस घरीच नसतो तो शेजाऱ्यांकडे जाणार काय आणि बोलणार काय. पण पळसकरांच्या ओझरत्या दर्शनानं आणि झाली कुणाशी नजरानजर तर होणाऱ्या स्मितानं माणसांनी इतकं ताडलंय की माणूस बिझी आहे, उमदा आहे. माफक 5 फूट 6 इंच उंचीचा आहे, गव्हाळ रंगाचा आहे आणि हेल्दी कॉम्प्लेक्शनचा आहे. सदा सुटात असतो, म्हणजे मोठ्या हुद्द्यावर असेल किंवा स्वतःचा तेजीत चालणारा उद्योगधंदा असेल. पळसकर कुटुंबीय इथे राहायला आलं तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांची 2, 5 आणि 7 वर्षांची मुलंही होती. त्यामुळे गोंधळ, गोंगाट, आरडाओरडा त्या ब्लॉकमधनं कानावर अधूनमधून पडत असायचा. पुढे काही दिवसांनी मुलांचा आवाज येईनसा झाला. खालच्या मजल्यावरच्या रजनी देशपांडेंनी शलाका पळसकरला विचारलं तर ती म्हणाली, मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवलंय शिकायला. पुढे काहीही न बोलता संभाषण संपवून शलाका पळसकर लिफ्ट बंद असल्यानं धाड जिना उतरून खाली गेली. तिच्याबरोबर एक 10-12 वर्षाचा पोरगेल असा मुलगा होता, घरकामाला ठेवलेला. तो मुलगा आता कायम शलाका पळसकरच्या बरोबर असायचा. अधूनमधून दिसायचा तिच्याबरोबर. मुलं जी शिकायला गेली ती सुट्ट्यातही येईनाशी झाली. मग त्या ब्लॉकमधनं ओरडून बोलण्याचे आवाज रात्रीची शांतता चिरत शेजाऱ्यांच्या कानावर पडायला लागले. त्यात शलाका पळसकरचा आवाज वरच्या पट्टीत असायचा. विश्राम पळसकर काय बोलत होतेच का नव्हते हे कोणालाही कळलं नाही. त्यांचा चढलेला आवाज कुणी ऐकला नाही. पुरुषी जरबेचा आवाजही उमटला नाही. नंतर शलाका पळसकरच्या ओरडण्यात रडणं येऊन मिसळलं. विव्हळल्यासारखी रडायची ती. रडत काहीतरी बोलायची. आपण अशी मध्यरात्र उलटून गेल्यावर रडत ओरडत बोंबलत असतो याचंही तिला भान नसायचं. बंद दार आणि बंद खिडक्या, त्यामुळे अस्पष्ट शब्द कानावर पडायचे, पण त्या शब्दांचा अर्थ काही लक्षात यायचा नाही. त्यांच्या बंद दाराला कान लावून मध्यरात्री कोण ऐकणार ते? शक्यही नव्हतं. ज्याचे त्याचे प्रश्न म्हणून सोडून द्यावं तर त्या आवाजानं झोपमोड व्हायची. टीव्ही बघत असणारे टीव्हीचा आवाज वाढवून द्यायचे. आवाजाचं एक हिंस्त्र वर्तुळ रात्रीच्या नीरव शांततेत अंगावर शहारे आणत राहायचं. दिवसभर अंगावर मनावर झेललेले विविध आवाज रात्री माणसाला नको वाटतात. रात्री शांतता हवी असते, शरीराबरोबर मनाला सुद्धा. आणि तीच शांतता चंद्रलोक अपार्टमेंटमधल्या लोकांना मिळत नव्हती. बरं, तो ब्लॉक भाड्याचा नव्हता, स्वतःचा होता. त्यामुळे मालकाकडे लेखी तक्रार करून बिराड खालीही करून घेता येत नव्हतं. बरं, विश्राम पळसकरांशी बोलून बघावं तर हा इसम भेटणं कठीण. काहीतरी घडावं आणि त्या शलाका पळसकरचं रात्रीचं ओरडत बोलणं संपावं असं सगळ्यांना वाटत होतं. तसा दिवसभर त्या कुटुंबाचा त्या अपार्टमेंटला काही त्रास नव्हता. प्रश्न रात्रीचा होता, तोही रोजच्या नाहीच.
8-15 दिवसांनी घर पेटावं तशी शलाका पळसकर तावातावानं बोलत सुटायची. चांगला तास दीड तास फार्स चालायचा, मग आग थंड व्हावी तसं व्हायचं. त्यांचा ब्लॉक निश्चित व्हायचा. अलीकडे काही बायकांच्या लक्षात आलं होतं अपार्टमेंटमधल्या की शलाका पळसकर इथे राहायला आली होती तशी ताजी टवटवीत दिसत नाही. एखादी पालेभाजीची जोडी फ्रीजमध्ये ठेवायची विसरून जावी आणि तिचा ताजेपणा मलूल होऊन जावा ना, तसं झालेलं होतं. रंगरंगोटी कपडे लत्ते केलेली उच्चस्तरीय शलाका पळसकर कुठेतरी आतून पोखरली जातीये असं सगळ्यांना वाटत होतं. कोणी बोललं, हटकलं तर ती मंद स्मित करून त्यांच्याकडे बघायची, थोडंसं हसायची आणि पुढे निघून जायची. शलाका पळसकर त्या चंद्रलोक अपार्टमेंट्सच्या लोकांना कुठेतरी डोकेदुखी झाली होती आणि कुठेतरी त्यांचं मन तिच्यासाठी हळहळत सुद्धा होतं. त्याचं कारण त्यांना गवसत नव्हतं. कुणी शलाका पळसकरला भेटली तेव्हा हाताला धरून, अगं काल रात्री इतकं का ओरडत होतीस, कुणावर ओरडत होतीस, काय झालंय तुला, काय प्रश्न आहे तो सांगशील का, असं विचारणं शक्य नव्हतं. कारण तेवढे तिचे संबंध वाढलेलेच नव्हते ना इतरांशी. चंद्रलोक अपार्टमेंट या शहरातल्या श्रीमंतांच्या वस्तीतलं वसतिस्थान. तिथे बडी बडी मंडळी राहत होती, ज्यांच्या घरात महिना लाखोनी धंदा होत होता, धोधो पैसा येत होता, अशी सगळी माणसं. अशा वस्तीतली माणसं अगोदर आपलं स्टेटस जपतात, मग स्वतःच्या भावभावना. त्या दिवशी वेळ रात्री 10च्या पुढचीच होती. घराघरातून अजून निजानीज झालेली नव्हती. माणसं टी व्ही पुढून उठलेली नव्हती. काही जण तर कॉम्प्युटर पुढे बसून होते. झोपली असली तर 3 वर्षाच्या आतली मुलं झोपलेली असतील, बाकी थोडी जाग होती. घराघरातले लाईट ढणढणत होते. बोलण्याचा, टीव्हीचा, टीव्हीतल्या म्युझिकचा आवाज जागा होता. तेवढ्यात ठो ठो असा आवाज आला. लोकांनी धडाधडा टीव्ही बंद केले, कम्प्युटर बंद केले. माणसं जागच्या जागी बसून वेध घ्यायला लागली. आपण काय ऐकलं याचा, कानावर पडलं ते खरं आहे का ह्याचा पडताळा समोरच्याच्या चेहऱ्यावर वाचायला लागले. हळूच घाबरत दबकत एक दुसऱ्याला म्हणाला, ऐकला, आवाज ऐकला, पिस्तुलाचा. पिस्तुलाचा आवाज आपल्या अपार्टमेंटमधनं आला का समोरच्या? आला कुठनं हा पिस्तुलाचा आवाज, कुठून? त्यांच्याही नकळत माणसं गॅलरीमध्ये आली. खिडक्यातून वाकून वाकून अंदाज घ्यायला लागली. सावध झाली. काहीतरी घडलं होतं. मी खून केला, मीच खून केला पळसकर साहेबांचा, मी खून केला पळसकर साहेबांचा. माणसं धडाधडा विश्राम पळसकराच्या ब्लॉककडे धावली, पळतच गेली. दार बंद होतं. पैकी एकानं धैर्य केलं, बेल वाजवली. काही क्षण शांतता. नंतर दार उघडलं गेलं. हळूच. त्या मुलाच्या हातात पिस्तूल होतं. तो त्यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून कामाला असलेला गोपाळ होता. काळा सावळा किडकिड्या अंगाचा, मोठ्याल्या डोळ्यांचा, शर्ट पायजमा घातलेला. आत्ता थरथरत कापत उभा असलेला, घाबरलेला, भेदरलेला. 4-5 जण धैर्य करून आत घुसले. तो मुलगा आत वळला, चालत राहिला. समोर मिस्टर विश्राम पळसकर छातीत गोळी लागून अस्ताव्यस्तपणे पडले होते. रक्त वाहत होतं. त्यांचे डोळे उघडे होते. ते सुटात होते म्हणजे नुकतेच बाहेरनं आलेले असावेत. पायात बूटही होते. डाव्या हाताशेजारी त्यांची अटॅची होती, वेडी वाकडी पडलेली, आपटली गेलेली, थोडीशी उघडी पडलेली. आणि समोर सोफ्यात डोक्याला हात लावून एकटक विश्राम पळसकरांकडे बघत शलाका पळसकर सुन्नपणे बसलेली, बधीर होऊन.
काय घडलं त्यावर विश्वास न बसणारी पुतळाच होऊन. गोपाळचं बडबडणं सुरूच होतं. मी खून केला ह्यांचा, साहेबांचा. पाहिजे तर बाईंना विचारा. विचारा ना, विचारा. मला हे साहेब चोर म्हणाले. मी चोर नाही आहे. मला इथे सगळं मिळत असताना मी का चोरी करू? कशासाठी? मी ह्या माणसासाठी इथे थांबलोच नव्हतो. मी बाईंसाठी थांबलो होतो. विचारा ना तुम्ही बाईंना, विचारा की. दरडावून त्यांनी जमलेल्या स्त्री पुरुषांना म्हटलं. त्याचं उभं अंग घामानं थपथपलं होतं. हातातलं पिस्तूल तो घट्टपणे धरून उभा होता. कोणी ते घेऊ नये, हिसकावू नये म्हणून, आणि बोलत राहिला होता. शब्दच हरवावे तशी शलाका पळसकर बसून होती. तिला तिच्या वतीनं यावर काहीही बोलायचं नसल्यासारखी. एरवी मध्यरात्री कचाकचा बोलणारी शलाका पळसकर आता मात्र स्वतःच्या नवऱ्याचा देह रक्ताच्या थरोळ्यात पडून सुद्धा शांत होती. कमालीची शांत. तिला येणारी भाषाच विसरली गेल्यासारखी. ओठ मिटून बसली होती भंगलेल्या मूर्तीसारखी. क्षणभर तिची नजर सगळ्यांना अनोळखी, अपरिचित वाटली. कुणीतरी फोन केला पोलिसात. करणं भाग होतं. खून पडलेला होता. तो मुलगा पोटतिडकीनं मी खून केला सांगत होता, तरी प्रथमदर्शनी कोणाचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. मिसरूड न फुटलेला 18-19 वर्षाचा मुलगा तो. त्याची सगळ्यांना कीव येत होती. का मारलं त्याचं तो कारण सांगत होता, पण लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. हळूहळू माश्या जमाव्यात तशी माणसं जमली. हॉल गच्च भरला. कोणी शलाका पळसकरच्या जवळ बसलं, कोणी समोर, कोणी दूर स्टूलावर, तर काही हाताची घडी घालून विचार करत राहिले, देहाकडे बघत. आज नेहमीसारखा त्यांच्या ब्लॉकमधनं आरडाओरडा ऐकायला मिळाला नव्हता. भांडणाचे आरोह अवरोह घुमले नव्हते. लोक निर्धास्त होते आपापल्या घरात. तर एकदम पिस्तुलातून गोळ्या निघाल्याचा आवाज, तोही लगोलग गोळ्या झाडल्याचा. काही क्षणात काम उरकून घ्यायचा असल्यासारखा आवाज. एक विलक्षण ओरका. आणि नंतर त्या गोपाळचं ओरडणं, छाती बडवत कबुली देणं, सगळं कसं विलक्षण. तासाभरात पोलीस आले. त्यांनी सगळं निरीक्षण केलं. गोपाळनं त्यांनाही तेच सांगितलं की मीच खून केला, मीच, मलाच शिक्षा द्या. कसली शिक्षा देताय? फाशीची का जन्मठेपेची? पोलिसांना तो तांबारलेल्या डोळ्यांनी विचारत राहिला. त्याचाही स्वतःवरचा ताबा सुटलाय हे त्याच्या बडबडण्यावरनं पोलीस इन्स्पेक्टरनं ताडलं. शलाका पळसकर होती तशी बसून होती. चेहरा अगदी कोरा, डोळ्यात पाण्याचा टिपूस नाही, हेलावणं नाही, रडणं नाही, ओरडणं नाही. सगळा थंडपणा पसरून होता, लाटाहीनसा. इन्स्पेक्टर सावंतांनी पिस्तूल ताब्यात घेतलं. त्याच्या बडबडण्यावरनं खात्री पटत नव्हती, तरी गोपाळला गाडीत घातलं. शलाका पळसकर काही बोलतच नव्हती, तर तिच्याकडनं कळणार काय? दमलेल्यांपैकी कोणीतरी म्हणालं, शॉक बसला असेल, बोलेल कशी? काय बोलेल? तिचं आणि नवऱ्याचं पटत नव्हतं हे आम्हाला माहिती नव्हतं का? 12च्या पुढे कडाकडा भांडायची ही, रडायची सुद्धा, आम्ही ऐकायचो की. आणि हे झालं असं. हे कोणी केलं माहिती नाही. या बाईंनी त्या पोराला आसरा दिला आणि त्यांनी हिच्याच नवऱ्यावर गोळी झाडली. पोस्टमार्टेम होऊन विश्राम पळसकरच्या देहाला विद्युत दाहिनीतनं मुक्ती मिळाली, तरी प्रश्न बाकी होता. मागे राहिला होता तो संशयासह, नेहमीसारखा. विश्राम पळसकरांचा खून नक्की केला कोणी? तो घरीच झाला का त्यांना येताना कोणी मारलं आणि ते तसेच वरती आले लिफ्टमधनं आणि घरी येताच कोसळले शलाका पळसकरच्या पुढ्यात?
भांडणं होत असली तरी नवऱ्याचा मृत्यू स्त्री नाही सोसू शकत, तशी ती अपेक्षाही करत नाही. पोलीस इन्स्पेक्टर सावंतांनी लिफ्टमध्ये बॅटरी टाकून बघितलं, पायऱ्या उतरून बघितल्या. न जाणं ते जिन्यानं आले का असं वाटून. पण कुठेही रक्ताचा थेंब नव्हता. म्हणजे त्यांना गोळ्या घरात आल्यावर घातल्या गेल्या. त्यांच्यावर गोळ्या झाडणारा कोण? तो अगोदरपासून घरात दबून बसला होता का गोपाळला हाताशी धरून त्यांच्या शत्रुपक्षापैकी कोणीतरी? खरं आहे ना, पैशासाठी विकली जाणारी माणसं कमी आहेत का जगात? गोपाळ त्यापैकी असेल. पण खून झाल्यावर, आपल्या हातून खून होऊन गेल्यावर त्याची सदसद विवेकबुद्धी जागी झाली असेल का? म्हणून तर तो सांगत सुटला नाही की मीच खून केला असं. गोपाळच्या समोर कुणीही वर्दीतला आलं की तो मीच खून केलाय असं सांगत सुटतोय. याशिवाय इतर काहीही तपशील तो पुरवत नाही. मला ते चोर म्हणाले म्हणून मीच त्यांचा खून केला, हीच त्याची टेप. लोकांना त्याचं बोलणंही आवडेनासं झालं होतं. फिंगरप्रिंट घेतले गेले असता त्या पिस्तुलावर गोपाळच्या फिंगरप्रिंटबरोबर अजूनही थोडेसे अस्पष्टसे फिंगरप्रिंट्स दिसत होते. ते कोणाचे असावेत? पोलीस इन्स्पेक्टर विचार करायला लागला. विचार करता करता त्याच्या मनात एक विचार आला आणि नो 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 दॅट इनोसंट लेडी असं स्वगत म्हणावं तसा तो पुटपुटला. आपल्या सहकार्याला वर्धमाने यांना ती शंका बोलून दाखवली तेव्हा वर्धमाने शांत स्वरात म्हणाला की साहेब, आपल्याला बाईच्या हाताचे ठसे पण घ्यायला पाहिजे. त्या दोघांशिवाय घरात कोणी नव्हतं. मी सगळा ब्लॉक फिरून बघितला. त्या ब्लॉकला गॅलरी एकच आहे आणि ती पण रस्त्याकडं असलेली, म्हणजे रस्त्याच्या बाजूला उघडणारी. तो खुनी तिकडं कशाला बॉम्बलेला जाईल? कारण खिडकीच्या बाजूला पाईपलाईन पण नाही, मग तिकडनं तो उतरणार कसा? साहेब, ह्यो पोरगा म्हणत असला ना तरी आपला नाही विश्वास त्याच्यावर. ते पोरगं घाबरले, बडबडत सुटले. त्याला पकडून ठेवण्यात काय अर्थच नाही साहेब. असू द्या त्याला कस्टडीत. त्याला डांबून ठेवला ते बरंच आहे. आपल्या हाती हुकमाचा यक्का नाही तर गुलाम तरी आहे. आणि वर्धमाने हवेत हात फेकत हसत सुटला. प्रकाश किरण गवसला म्हणत पोलीस इन्स्पेक्टर सावंतांना चंद्रलोक अपार्टमेंटमध्ये शलाका पळसकरकडे जायलाच लागलं. तिच्या हाताच्या फिंगरप्रिंट्स घ्यायलाच लागल्या. तसं करत असताना दिलगिरी व्यक्त करावी तसं ते म्हणाले, मिसेस पळसकर, खरं तर हे करताना माझं मन थोडं संकोच करते, पण काय आहे ना, कर्तव्यासाठी करायला लागते. खुनी सापडणं महत्त्वाचं आहे हो. विश्राम पळसकराचा आणि माझा फार नसला तरी थोडा परिचय होता एक माणूस म्हणून. आणि बोलता बोलता ते शलाका पळसकरचा चेहरा वाचायला लागले. तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा हालतायत का हे त्यांना बघायचं होतं. त्यांच्या डोळ्यातले भाव त्यांना बघायचे होते. पण शलाका पळसकरला काही म्हणायचं नव्हतं. ती शांत होती. पण त्याहीपेक्षा त्यांना ती थंड वाटली. कमालीची थंड. पळसकरांच्या शेजाऱ्यांकडनं त्यांनी हिच्या ओरडण्याविषयी ऐकलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना हिचं सध्याचं वर्तन तर्कातीत भासलं. त्या घरात घर हेलावून सोडणारं काही घडलंच नाही असंही त्यांना तिच्याकडे बघून वाटलं. विश्राम पळसकरांचा खून तर झाला होता, पण त्यांचा गोळ्या घालून खून कोणी केला हे कळत नव्हतं. थोडा तर्क, थोडा अंदाज यांची गणितं मांडली जात होती, पण त्या तर्कांनी, अंदाजांनी सावंतांचं समाधान होत नव्हतं. सावंत खाली मान घालून बसलेल्या गोपाळला विचारायला लागले की तुला हे पिस्तूल मिळालं कुठे? पिस्तूल होतं कोणाचं? तू सांग. तू खरी माहिती दिलीस तर मी तुला सोडून देईन, वरनं बक्षीस देईन, मग तुझा पेपरात फोटो येईल, बातमी येईल. ते आमिष दाखवत त्याच्याशी सहानुभूतीनं बोलत राहिले. त्याचं बारकाईनं निरीक्षण करत राहिले. सावंतांना क्षणभरच वाटलं की गोपाळचा चेहरा हलला, डोळ्यात चमक उमटून गेलीये, नजर लुकलुकतीये त्याची. पण
हे सगळं क्षणभरच. लगेच त्याच्या डोळ्यातले भाव बदलले, त्याचा चेहरा ताठ झाला. तो हात झटकत म्हणाला, "पिस्तुलाशी काय करायचंय तुम्हाला? पिस्तूल कोणाचं बी असन. मला मिळालं, मी ठेवून घेतलं, कारण मला त्यांचा खून करायचा होता. केला मी खून. द्या आता शिक्षा मला." सावंत शांतपणे हसले आणि त्याच्या चेहऱ्यावर स्वतःची नजर रोखत म्हणाले, "तुला खून करायची भीती नाही वाटली का? आणि तो शिक्षेला इतका उतावळा का झालाय? हे बघ, अशी सहजासहजी कोणाला शिक्षा होत नाही. आमचं समाधान होईपर्यंत तपास करणं हे आमचं काम आहे. घेतलेल्या निर्णयानं आमचं समाधान व्हायला पाहिजे. तू म्हणतो म्हणून आम्ही कसं मान्य करायचं रे? तू खून केलाय. मग काय पाहिजे तुम्हाला? त्या पिस्तुलावरचे ठसे घ्या की माझ्या हाताचे. हां? काय सांगतात ते माझ्या हाताचे ठसे? आणि अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला? गोपाळ ही संभाव्य शक्यता सावंतांच्या पुढे मांडत होता. आपल्याकडे खुनाचं दायित्व ओढून घेत होता, पण तरीही कुठेतरी सावंतांना मनोमन वाटत होतं की ह्यांनी कदाचित खून केलेला नाहीये. याच्या हातून खून व्हावा असं याचं वर्तनही नाहीये. कुठेतरी त्याग, समर्पण किंवा अजून काहीतरी आहे. ते काय आहे हे लक्षात येत नव्हतं आणि म्हणून त्याचं म्हणणं सावंतांना पटत नव्हतं. सावंत म्हणाले, "इतका नवऱ्याचा खून झालाय, पण ही बाई शांत आहे राव. कमालच आहे. एरवी आरडाओरड करून इमारत जागवणारी ही बाई." हा? एवढं बोलून सावंतांनी गोपाळकडे बघितलं तर तो म्हणाला, "शॉक बसला असन. मग कशी बोलन? शॉक द्यायला पाहिजे म्हणजे बोलन. साहेब, बाईचं लय प्रेम साहेबांवर. दोघांचा प्रेमविवाह होता म्हणे." सावंतांनी विचारलं, "हे तुला कसं काय माहिती?" तर गोपाळ हसून म्हणाला, "अहो, ते बाईच सांगायच्या. बाई बोलायला लागले की थांबवणं कठीण. म्हणायच्या, 'काम ठेव गोपाळ, इथं बस माझ्या पुढं, माझं ऐक.' अहो, मला तास तास बसवून ठेवायच्या. काय काय सांगत सुटायच्या. अधनं-मधनं रडायच्या बी." गोपाळ उदास होत म्हणाला. सावंत मग तिथून उठून बाहेर पडले. वर्धमानेनं फिंगरप्रिंटचा रिपोर्ट आणला होता. रिपोर्ट सांगत होता, पिस्तुलावर बाईंच्या हाताच्याही खुणा होत्या. त्या गोपाळनं पुसून टाकायचा प्रयत्न केलेला असावा. पण काळ पुरावे राखून ठेवतो न्यायासाठी असं म्हणतात, त्यातली गत. पण ठोस पुरावा मिळाल्याखेरीज बाईंना तुम्हीच विश्राम पळसकरांचा खून केलाय असं म्हणून अटक करता येणं कठीण होतं, थोडं अवघड होतं. सावंत तर्काचा शोध घेत होते. वर्धमानेला बरोबर घेऊन सावंत पुन्हा चंद्रलोकमध्ये आले. घरातली नातलग मंडळी सावरून बसली. बाईंचा एक नातलग म्हणाला, "तरी आम्ही हिला वारंवार सांगत होतो इन्स्पेक्टर साहेब की असा रात्र दिवसाचा माणूस घरात ठेवून घेऊ नको. अहो, मागे एकदा त्यांनी हिच्या बांगड्या आणि नेकलेस चोरला होता. पोलिसांनी मारल्यावर त्यांनी दिला म्हणा, पण हिने त्याला तेव्हा घालवून टाकायचं का नाही? पण नाही घालवलं हिने, म्हणजे हे साप पाळणं झालं का नाही? केवढा दगा केला त्यांनी. खूनच केला ना मालकांचा. हिची मुलगं तशी दूर शिक्षणासाठी. विश्रामांच्या धंद्याचा व्याप वाढला होता. सोबत पाहिजे म्हणून स्वतःचं नुकसान करून घेतलं हिने. साहेब, खून त्यांनी केला. त्याला माहिती होतं विश्रामकडे पिस्तूल आहे. एकदा फर्निचर पुसता पुसता याने ड्रॉवर उघडला तर त्याला ते पिस्तूल दिसलं होतं. आता पिस्तूल हातात घेतलं त्यांनी म्हणून हिने त्याला रागवायचं का नाही? पण नाही रागवली. उलट त्याला ते पिस्तूल बघू दिलं, कसं चालवतात ते सांगितलं. आता हे हिनीच सांगितलं होतं मागे एकदा. आता ही घरात असताना त्यांनी मालकाचा हिच्या समोर खून केला. एवढी हिंमत त्याची, किती मनोधैर्य त्याचं, बघितलं ना. सावंतांनी शलाकाकडे बघितलं. ती खाली नजर घालून गालीच्या वरचं डिझाईन मनोभावे बघत राहिली होती. चेहरा मात्र कोराच होता.
आपल्या नवऱ्याबद्दल काय बोललं जातंय ते कळत नसल्यासारखा. एक होतं, शलाकानं आपलं वैधव्य स्वीकारलं होतं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं, हातात बांगड्या नव्हत्या, कपाळावर कुंकू नव्हतं. तिने पांढरी बारीक ठिपक्यांची साडी नेसली होती. चेहरा मात्र तिचा ओढलेला होता. सावंतांना चौकशी न करता कळून आलं होतं की ते पिस्तूल विश्राम पळसकरांचं होतं. त्यांच्या बेडरूममधल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये असलेलं. स्वसंरक्षणासाठी काही माणसं लायसन्स काढून अशी हत्यारं बाळगतात. कधी काही प्रसंग पडला तर स्वतःचा जीव वाचवता यावा म्हणून. विश्राम पळसकर तेवढे श्रीमंत होते. सावंत आदबीनं म्हणाले, मला यांची बेडरूम बघायची, जरा शोध घ्यायचा आहे, दाखवता का कुठे आहे त्यांची बेडरूम? शलाकाची जागच्या जागी चुळबुळ झाली. तोंडातनं अस्पष्टसा उसासा बाहेर पडला, पण ती पुन्हा शांत झाली. शलाकाचा तो नातलग रमेश पुढे झाला, म्हणाला, चला की मी दाखवतो ती रूम. रमेशने ती बंद खोली उघडली, लाईट लावले. खोली उजळून निघाली. नव्या फॅशनची फुलाफुलांची चादर घातलेली त्याची डबल बेड सावंतांनी बघितली. टेबलचा ड्रॉवर उघडला, पुन्हा मिटला, पुन्हा उघडला. तिथे बॅटरी, डायरी, लायटर अशा वस्तू होत्या, पळसकर वापरत असलेल्या. टांगलेले कपडेही विश्राम पळसकरांचे होते. सावंत चमकले, रमेशकडे बघितलं. त्यांनी आश्चर्याने रमेशला विचारलं, ही दोघांची बेडरूम होती ना, म्हणजे आय मीन नवरा बायकोची? रमेश नजर टाळत म्हणाला, अलीकडे ताई त्यांच्या खोलीत झोपायची नाही. म्हणजे अलीकडे तिला झोपेचा प्रॉब्लेम होता. कधी कधी तर गोळी घेतल्यानंतर सुद्धा लवकर झोप यायची नाही, म्हणून ती वेगळ्या खोलीत झोपायला लागली. शिवाय तिची मुलंही इथे नव्हती, त्यामुळे ती दुसरी बेडरूम रिकामी होती. तेव्हा मग सावंतांच्या गोष्टी काही लक्षात येत होत्या. थोडा थोडा प्रकाश पडत होता. त्यांना वाटलं म्हणून विश्राम पळसकरांच्या रूममध्ये शलाकाच्या वस्तू नाही आहेत. म्हणजे स्त्रिया वापरत असतात, झोपताना काढून ठेवतात, बांगड्या, हेअरपिन्स, अजून काय काय. म्हणजे या पती-पत्नीतलं नातं तर संपलेलं नव्हतं. मग त्याचं कारण काय असेल? विश्राम पळसकर कुणाच्या तरी प्रेमात पडलेत हे कळून आल्यामुळे तर, आणि म्हणूनच विश्राम पळसकरांचा खून तर हिने करवून घेतला नाहीये. आपला एक अंदाज. कारण एक शरीर सुख सोडलं तर विश्राम पळसकरांनी तिच्यासाठी अमाप ठेवलं होतं. उदंड होतं, काही पिढ्यांना पुरून उरणारं. सावंत म्हणाले, मला शलाका पळसकरांची बेडरूम दाखवता का? आय मीन आपण बघूयात ती, चला. आणि सावंत वळाले, खोली बाहेर पडले सुद्धा. रमेशनी बाहेर येताच ती बेडरूम बंद करून टाकली. सावंतांना वाटलं की आता इथे कोण झोपणार, पळसकर तर नाहीत. शलाका तर तिथे ते असताना झोपतच नव्हती. मग आता? त्या विचारानं ते थोडे निश्वासले. शलाकाच्या बंद रूममध्ये तिच्या भरपूर वस्तू होत्या. मोठं कपाट, ड्रेसिंग टेबलवर काही भारी भारी कॉस्मेटिक्स, हँगरला साड्या, ड्रेसेस, काही पुस्तकं आणि औषधाच्या बाटल्यासुद्धा. रूम मोठी, स्वच्छ, प्रशस्त होती. उंची देखण्या सामानाने भरलेली होती. औषधांच्या बाटल्या आणि गोळ्यांची चकचकीत आवरणं हातात घेऊन सावंतांनी विचारलं, ही औषधं म्हणजे मला विचारायचं आहे, ही औषधं कोण घेत होतं? मिसेस पळसकर घेत होत्या का? हो ताईच. गेल्या 8-10 वर्षापासून ती ही औषधं घेते. आधी मेनोपॉजचा त्रास, नंतर. रमेश चाचरत होता. काय नंतर काय? सावंतांनी शब्द पकडून ठेवला होता. त्यांनी विचारलं. सावंत तसे सावध होते.
काही स्त्रियांना तो त्रास फार होतो ना. पिरियडच्या 1 आठवडा आधी ताई ताई नसायची. चिडचिड, बडबड, छेडलं तर वस्तू फेकून मारणं. आणि तेव्हाच त्या दोघांची भांडणं व्हायला सुरुवात झाली. नवऱ्याला वेळ नसायचा आणि तिची ही परिस्थिती. खरं तर त्यांनी धंदा बाजूला ठेवून हिला थोडं समजून घ्यायला हवं होतं. येतात ना असे क्षण माणसाच्या आयुष्यात. पैशाला किंमत शून्य राहते. सहवास, प्रेमळ समंजस माणसाचा सहवास हवा असतो. त्याची निकड असते. मग ह्याच काळात पळसकरांनी मुलांना हॉस्टेलला ठेवलं. ही पडली एकटी. मग तिचं वागणं बदलत गेलं. घरच बदलून गेलं सगळं. आपण नको ते तर बोलून गेलो नाही ना असं वाटून रमेश थांबला. सावंतांनी त्याला विचारलं, कोणाची ट्रीटमेंट घेत होत्या या? डॉक्टर कांता शहांची. पण ही त्यातनं बाहेर पडली. 1-2 वर्ष गेली असतील नसतील तेवढ्यात तिला डिप्रेशननं घेरलं. मग हिचं बोलणं कमी झालं, तब्येत बिघडली. ती एकटं एकटं बसायला लागली. जे काही थोडं बोलायची ती त्या गोपाळशी, पण तेही माफक. पण तेही अलीकडे कमी झालेलं असावं मला नक्की नाही माहिती. तेवढ्यात शलाका उठून तिच्या बेडरूममध्ये आली. सावंतांच्याकडे बघायला लागली. सावंतांनी हसून तिच्याकडे बघितलं. ती बारकाईने स्वतःची खोली न्याहाळत राहिली. आत येऊन तिने बाटली उघडली, पाणी पिऊन घेतलं आणि ती परत बाहेर जाऊन बसली. ती काहीतरी बोलेल अशी सावंतांची अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. सावंतांनी डॉक्टर कांता शहांचा पत्ता आणि फोन नंबर घेतला. डॉक्टरांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं त्यांना महत्त्वाचं वाटलेलं होतं, कारण काही दुवा मिळण्याची शक्यता होती आणि त्या दृष्टीनं पावलं उचलणी जाणं महत्त्वाचं. दुसऱ्या दिवशी वेळ घेऊन डॉक्टर कांता शहांकडे सावंत पोचले. डॉक्टर शहांनी त्यांचं हसून स्वागत केलं आणि म्हणाल्या, हो त्यांना होत होता मेनोपॉजचा त्रास. माझी ट्रीटमेंट घेत होत्या, पण त्यालासुद्धा तर काही वर्ष झाली. 2 का 4 लक्षात नाही, पण आता त्या नॉर्मल आहेत असं मला वाटलं. हा एक काळ असतो. रासायनिक बदल होतात. हार्मोन बॅलन्सची ट्रीटमेंट मिळाली की बायका सावरतात. तशा त्याही सावरल्या. नंतर भेटल्या होत्या एका समारंभात. छान बोलल्या. अरिष्ट टळलं असं म्हणत हसल्यासुद्धा. सावंतांनी खिशातनं काही गोळ्या काढल्या. त्या गोळ्यांची चकाकती पाकिटं डॉक्टर शहांपुढे ठेवली आणि विचारलं, या गोळ्या कशासाठी घेतात सांगता येईन का? सावंत डॉक्टर कांता शहांकडे बारकाईनं बघितलं. डॉक्टर कांता शहांनी ती चकाकती गोळ्यांची पाकिटं स्वतःच्या डोळ्यांवरचा चष्मा सावरून नीट ठेवून वाचली. बघता बघता त्यांचा चेहरा गंभीर झाला. हाताची बोटं एकमेकात गुंफत त्या सावंतांकडे बघून शांत स्वरात म्हणाल्या, ह्या गोळ्या म्हणजे डिप्रेशनसाठीच्या आहेत, पण त्या ह्या चक्रात कधी अडकल्यात ते मला माहिती नाही. या अँटी डिप्रेशनच्या डेप्सोनिल गोळ्या आहेत. त्यांना कशामुळे डिप्रेशन आलं किंवा इन जनरल कुणाही व्यक्तीला येतं त्याची अशी अमुक एकामुळे अशी शहानिशा नाही करता येत. इट मे बी वन ऑफ द रिझन्स. डॉक्टर कांता शहा तुटक तुटक बोलत राहिल्या. नाही असेल तसंही असेल, पण एखादी प्रिस्क्रिप्शनची नोट बघा ना, म्हणजे त्या कुठल्या डॉक्टरांकडे जात होत्या ते कळेल, किंवा अजूनही बरंच काही कळेल. पण हे सगळे तपशील तुम्हाला का हवेत? 8 दिवसापूर्वी विश्राम पळसकरांचा त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये खून झाला आहे. वेळ रात्री 10:30-11ची असणार. असं? हां, त्या फार कमकुवत मनाच्या असाव्यात. त्यापेक्षा आय मीन इमोशनल. मी सुद्धा त्यांचं ते ब्लिडिंग बघून त्यांना गर्भाशय काढून टाकायचा निर्णय सांगितला होता ना, तर त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. मला त्या काय म्हणाल्या माहिती आहे? मला म्हणाल्या, शहाबाई शक्यतो औषधाने क्युअर होईल असं बघा. असा जन्मापासनं बाळगून असलेला अवयव काढून टाकायचा म्हणजे, आणि त्यातून परत ते गर्भाशय. नको वाटतं हो. बाईचं रितं होऊन जगतं. मग पुढं काय झालं? ट्रीटमेंट दिली का? म्हणजे गर्भाशय काढून टाकला गेला का त्यांचा? नाही, काढावा नाही लागला गर्भाशय. गोळ्या, औषधं आणि क्युरेटिंगनं बरं वाटलं त्यांना. पण त्यांना वाटलं की आपल्या प्रबळ इच्छेमुळे हे घडलं.
त्या प्रबळ इच्छेमुळे ऑपरेशन टळलं. आहे की नाही मजा? त्या मोकळं होत हसल्या, पण सावंतांची चुळबुळ बघून म्हणाल्या, तुम्हाला काय मदत हवी असेल तर सांगा, पण या बाईबाबत माझा नाही विश्वास बसत. कसा कोणी केला असेल हो त्यांच्या मिस्टरांचा खून? खूप प्रॉपर्टी असणं धोक्याचं झालंय नाही का हो? डॉक्टर, हा खून प्रॉपर्टीसाठी झाला नसणार, म्हणजे माझा एक तर्क आहे. मग कशासाठी? तुम्हाला काही मोर्चा लावून हाती काही आलंय का? तसं थोडं आलंय, पण पूर्ण नाही. त्यांच्याकडे 10 वर्षापासून होता ना नोकर गोपाळ, तो काळा सावळा किडकिडीत मुलगा ना, त्या आणायच्या त्याला बरोबर, पाहिलंय मी त्याला. अहो, मुलं दूर, नवरा कामाला, नातलग सुद्धा दूर, घर खायला उठत असेल. बाकी बाईंचा त्याच्यावर खूप जीव होता हो त्या गोपाळवर. सारखं आपलं गोपाळ गोपाळ करत असायच्या. पैसा काही तुमच्या सगळ्या गरजा पुरवू शकत नाही, नाही का? सावंत उठले, म्हणाले, थँक्स. काय मदत लागली तर फोन करेल, नाही तर येऊन भेटन. पण तुमच्यामुळं बाईच्या स्वभावाचा पैलू कळला. बाई हळव्या होत्या, नाही का? आणि ते कॅप डोक्यावर ठेवून वळले बाहेर पडण्यासाठी. रात्री 9च्या पुढे सावंतांनी दिवसभराचे स्वतःचे व्याप संपल्यानंतर घरी येऊन जेवण खाण झाल्यावर निवांतपणे सिगरेट पेटवली, 1-2 झुरके मारले आणि सरळ शालाका पळसकरांकडे फोन लावला. अजून काही नातलग होते घरी तिला सोबत म्हणून. त्यातल्यापैकी कोणीतरी फोन घेतला. सावंतांनी विचारलं, रमेश आहे का? त्यांना बोलवा, त्यांच्याकडे काम आहे. सावंतांनी रिसिव्हर कानाला लावून ठेवला होता. घरातल्या इतरांचे आवाज कानावर पडत होते. कोणीतरी म्हटलं, रमेश झोपलाय, डोकं दुखतंय म्हणून गोळी घेऊन झोपलाय, उठवू का त्याला? हा, मग उठवा ना. बरं, कोणाचा फोन आहे म्हणून सांगू? सावंतांचा फोन आहे म्हणाव. पायातल्या चपलांचा चरचर आवाज झाला. क्षणात पलीकडनं थोडासा नाराजीचा स्वर उमटला. हॅलो. रमेश का? सावंत बोलतोय. बोला, ऐकतोय. काय काम काढलं? आपल्याला ना मॅडम घेत असलेल्या औषधासंबंधी थोडं बोलायचं आहे. त्या कोणाची ट्रीटमेंट घेत होत्या? हे त्यांनाच विचारू? म्हणजे पेशंटलाच विचारायचं तुम्ही कोणाची ट्रीटमेंट घेत होता असं? नाही, विचारायची गरज नाही हो. एखादं त्या डॉक्टरने दिलेलं प्रिस्क्रिप्शन मिळतंय का बघा ना. नाही, म्हणजे मिळेलच ते, त्याने आपलं काम भागल काय. बघतो. रमेश झोपमोड झाल्यामुळे कंटाळवाळ्या स्वरात म्हणाला, नाही मिळालं तर बघा, म्हणजे मी काय म्हणतो ते मिळणारच आहे, तर ते घेऊन या उद्या ऑफिसला, मी वाट बघतोय. सावंतांनाही रमेशशी बोलणं वाढवायचं नव्हतंच. सावंतांनी फोन ठेवून दिला. उरलेल्या सिगरेटचे झुटके घेता घेता ते शहरातल्या नामवंत सायकॅट्रिस्टची नावं आठवायला लागले. नामदे, केसकर, पुरंदरे, दुसाने. यापैकी कोणाकडे शालाका पळसेकर स्वतःला आलेल्या डिप्रेशनसाठी जात असेल आणि केव्हापासनं? मुख्य म्हणजे यांच्याकडे जा असं तिला कोणी सांगितलं असेल? डॉक्टर कांता शहानी का अजून कोणी? त्यांच्या मनात विचारांची वर्तुळं उठायला लागली, पसरायला लागली, पुन्हा समाप्त व्हायला लागली. लगोलग दुसरी सिगरेट पेटवून सावंत स्वतःशी म्हणाले, व्हेरी इंटरेस्टिंग केस. स्वतःच्या नवरेचा खून. नाही, असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते म्हणणं पण अयोग्य आहे. भारतीय स्त्रिया पतिनिष्ठेसाठी प्रसिद्ध आहेत. अरे जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे असं म्हणणाऱ्या स्त्रिया, आणि त्यातली जी एक स्त्री आपल्या नवऱ्याचा मर्डर करेल, नाही, शक्य नाही. तेवढ्यात ते हसले गमतीनं. पण पाणी डोक्याच्यावर चढलं का माकडीन डोक्यावर घेतलेल्या पिलाला पायाखाली टाकती, त्याच्यावर उभं राहती, आपला जीव सांभाळती. हे पण निसर्गच आहे ना. हाय निसर्गाचे. त्यांनी तात्पुरतं कन्क्लुजन काढलं. ते झोपायला खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी बरोबर 10 वाजता ऑफिसात पोहोचले. रमेशची वाट बघायला सुरुवात केली. येईन का तू रमेश? प्रिस्क्रिप्शन भेटन का त्याला? समजा नाही मिळालं, म्हणजे शालाकानं सगळं संपून टाकलं, लपून ठेवलं असन, तर अजून कुठला मार्ग अवलंबायचा? शहरातल्या सगळ्या डॉक्टरांना फोन लावून या बाई आपल्याकडं ट्रीटमेंट घेत होत्या का असं विचारायचं का? खुर्चीत थोडं झुलं ते विचारांचे झोके घ्यायला लागले. थोड्याच वेळात रमेश आला रिक्षाने. सावंतांनी प्रथमदर्शनी तरी त्याचं हसून स्वागत केलं. समोरच्या खुर्चीत हातानं खूण करत बसायला सांगितलं आणि आपणहून विचारलं, काय म्हणताय, मिळाली का चिठ्ठी?
रमेशनं एक प्रिस्क्रिप्शन समोर ठेवलं आणि म्हणाला, हे इतकं मिळालं तिच्या ड्रॉवरमध्ये बहुतेक चुकून राहिलेलं असावं. त्यानं ते चिठोरड सावंतांच्याकडे सोपवलं. डॉक्टर दोसाने, वा वा. अहो पण ह्याचा काय उपयोग होणार आहे सावंत? मी सांगतो ना, त्या मुलांनी खून केला, तो मुलगा देतोय ना कबुली. असे किती गुन्हेगार कबुली देतात तो सावंत. तो देतोय तर, आणि त्याच्या फिंगरप्रिंट पण मिळाला ना, मग घाला की त्याला बेड्या. नाही नाही रमेशराव, घाई उपयोगाची नाही. आपण ठेवलंय त्याला कस्टडीत, झालं ना मग. मी आता डॉक्टर दुसानेना भेटतो, मग करेल मी तुम्हाला फोन. थँक्यू. रमेशला उठावंच लागलं. आपण प्रिस्क्रिप्शनची चिठ्ठी सावंतांच्याकडे दिली, ते ठीक झालं का नाही त्याच्या लक्षात येईना. त्या पोराला सजा व्हावी, जन्मठेपेची, असंही त्याला तीव्रपणे वाटलं होतं. डॉक्टर शशांक दुसाने व्यस्त होते तरी त्यांनी सावंतांना भेटायचं ठरवलं. सावंतांनी प्रिस्क्रिप्शन समोर ठेवताच ते म्हणाले, ही माझ्याच हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे का? काय घोटाळा झालाय? बाईनी झोपेच्या गोळ्या जास्त नाही ना घेतल्या? काय हल्ली पेशंटवर भरोसा नाही ठेवता येतो, काय भानगड काय आहे? ते थोडे झटपटले होते. ते सावंतांच्याकडे बघत न्याहाळायला लागले. ना मला आधी हे सांगा डॉक्टर, या पेशंट तुमच्याकडे अप्रोच कशा झाल्या? मग त्यांना तुमच्याकडं कोणी पाठवलं? कोणाच्या रेफरन्सने त्या आल्या का स्वतःहून आल्या? नाही काय आमच्या पेपरमध्ये जाहिराती असतात, नावं छापून येतात, दवाखाना आहेच ना. हे बघा डॉक्टर, मी या पर्टिक्युलर पेशंटबद्दल विचारतोय. यांना डॉक्टर कांता शहांनी पाठवलं, म्हणजे माझा रेफरन्स दिला. आमच्या डॉक्टरांचं आपापसात चालू असते ना देवाणघेवाण. म्हणजे डॉक्टर कांता शहानी तुमच्याकडं त्यांना पाठवलं, बरोबर ना? पूर्वी त्या घेत होत्या त्यांच्याकडे ट्रीटमेंट, पण नंतर मला वाटतं त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आला. पण शलाका पळसकर, छान बाई, त्या असू द्या हो, त्या कधीपासून तुमची ट्रीटमेंट घेतात ते सांगा. वर्ष झालं असेल किंवा जास्तही. पहिले 6 महिने मी त्यांना डेप्सोनिल दिलं, नेट्रावेट घ्यायला सांगितली. काही झोपच येत नाही हो काही पेशंटना, मग या अशा गोळ्या प्रिस्क्राईब करायला लागतात. त्याशिवाय ब्रेन कंट्रोलसाठी एक्सकाविन चालू केलं होतं. सर्व कार्याचं नियंत्रण केंद्र मेंदू, ब्रेन, त्याचं कार्य थोडं बिघडलेलं असतं अशा माणसात. मग त्याचाही खूप जणांना त्रास होतो, पण हळूहळू सावरतात. कालावधी लागणार असतो. ते जाऊ द्या, पण यांची केस, यांच्याबाबतचा अनुभव काय ते सांगा ना. त्या सावरत होत्या का? त्यांना कसला त्रास होता का? अजून त्यांची ट्रीटमेंट चालू होती का? नाही, गेल्या 3 महिन्यात त्या काय आल्या नाहीत. बट शी वॉज इम्प्रूव्हिंग ट्रिमेंडसली. त्यांना झोप यायची नाही, त्यांनी त्या परेशान होत्या. मला वाटतं आय फील त्यांचं आणि त्यांच्या मिस्टरांचं समथिंग वॉज रॉंग विथ देअर रिलेशनशिप. शी वॉज सो वरीड. सावंत डॉक्टर दुसानेंकडनं थेट घरी आले. ऑफिसची आजची उरलेली कामं त्यांनी वर्धमानेवर सोपवली होती. शलाका पळसकरच्या केसबाबत त्यांना स्वतः कुंडली मांडायची होती आणि त्यासाठी त्यांना निवांतपणाची गरज होती. अशा विचारांसाठीचा निवांतपणा माणसाला स्वतःच्या बेडरूमशिवाय कुठे मिळतो? त्यांच्या लक्षात आलं की विश्राम पळसकरांच्या बेडरूममध्ये शलाका पळसकरांच्या वस्तू नव्हत्या. त्यांची बेडरूम त्यांचीच होती. शलाकानं आपली बेडरूम वेगळी केली होती, त्याचं कारण काय? दोघांचं पटत नव्हतं हे? का मधल्या काळात विश्राम पळसकरांच्या जीवनात कोणी दुसरी स्त्री? का अजून काही? मत्सर, द्वेष, राग, असूया यांच्या थैमानानं माणसाचं सुसंस्कृत मन राक्षसी बनून जातं, हे काही त्यांना नव्यानं अनुभवण्याची गरज नव्हती. त्यांच्या पेशानं याची कैक चित्र त्यांच्यापुढे हारीनं मांडलेली होती. गुन्हा हातून घडण्यामागे मन असतं. मनात साचत गेलेला कैक दिवसांचा गाळ असतो आणि सोसता अचानकपणे मनाचा स्फोट होऊन जातो आणि असंभाव्य, अनाकलनीय गोष्टी घडून जातात त्याच्या हातनं. असं कोणतं कारण विश्वास पळसकरांच्या खुनामागे असावं, हा विचार त्यांचा पिच्छा सोडत नव्हता हे खरं. तसा गोपाळला त्यांनी कस्टडीत कोंडून ठेवला होता. या केसचा पूर्ण निकाल लागेपर्यंत, विश्राम पळसकरांचा खुनी कळेपर्यंत त्यांना गोपाळला सोडणं योग्य वाटत नव्हतं. त्यांनी विश्राम पळसकरांचा खून केलाय असंही त्यांचं आतलं मन ग्वाही देत नव्हतं.
गोपाळच्या रडण्या भेकण्यात बडबडण्यात कुठेतरी निष्पापपणा जाणवत होता, त्याचबरोबर त्याची दयनीय स्थितीसुद्धा. पण केस कोर्टात गेली, न्यावीच लागली कोर्टात, त्याशिवाय पर्याय नव्हता. त्या दिवशी अखेरची सुनावणी होती. शलाका पळसकरची केस गाजत होती. वर्तमानपत्रात मोठाले मथळे देऊन केस रंगवून सांगितली गेली होती. नवऱ्याचा नोकरानं खून केला, बाई शांत आहे मूग गिळून, अशा आशयाचे रकानेच्या रकाने छापून येत होते. काही पेपर्सनी शलाका आणि विश्राम पळसकरांचे फोटो छापले होते. काहींनी नको त्या मार्गानं गेल्यावर पैसा तर मिळत नाही, पण आयुष्यभर भोगावी लागेल अशी शिक्षा कशी मिळते हे गोपाळचा फोटो छापून लिहिलं होतं. कोर्ट गच्च भरलं होतं. शलाका, तिची मुलं, तिचा भाऊ, काही ओळखीची आणि नातलग मंडळीसुद्धा होती. खुद्द विश्वास पळसकरांची आईसुद्धा आली होती. ती सारखी डोळे पुसत होती. हिने त्याला आमच्यापासनं तोडलं असं म्हणत होती. आता भोग फळं असा शापही देत होती. कोर्टात आपापसात कुजबूज चालू होती. गडबड होत होती. लोक दबक्या आवाजात बोलत होते. न्यायमूर्तींनी गोपाळला फाशीची शिक्षा सुनावली. क्षणभर कोर्टात भयान शांतता पसरली. फाशी म्हणजे मरणाचा पुकारच की. तेवढ्यात कोपऱ्यातनं फिक्या गुलाबी रंगाची नायलॉन साडी नेसलेल्या एक बाई उभ्या राहिल्या आणि मोठ्यांदा थरथरत म्हणाल्या, थांबा. कोर्टातली मंडळी मागे वळून त्या बाईकडे बघायला लागली. ही कोण बाई आहे? ही जज साहेबांना थांबायला का सांगतेय? त्यांनी काय होणार आहे? गोपाळ निर्दोष सुटणार आहे का अजून काही? लोकांच्या मनात शंकांच्या पाकोळ्या फडफडत राहिल्या. बाईंनी डोळे पुसले, रुमालानं नाक साफ केलं आणि स्वतःला सावरत धैर्य एकवटून त्या म्हणाल्या, मी पंकजा रस्तोगी, विश्राम पळसकरांची मैत्रीण मी. एवढं बोलून ती बाई थांबली. मनात विचारांची जुळवाजुळव सुरू झाली. आता आपल्याला बोलावं लागणार हे तिला माहिती होतं, नाहीतर गोपाळसारख्या निष्पाप मुलाच्या जीवनाचा बळी गेला असता. ते पाप आपल्या माथी नको असं त्यांना वाटलं. त्यांनी नजर वळवून एकवार शलाकाकडे बघितलं आणि न्यायाधीशांकडे बघून म्हणाल्या, सर, या सगळ्याच्या मागे नकळत मी आहे हे मला कळून आलंय, म्हणून मला काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे. त्यांनी फायदा होईल का तोटा माहिती नाही, पण मला बोलू द्या. हे ऐकलं आणि सावंतांनाही थोडं धैर्य आलं. हे असं काही होणार याची त्यांना कल्पना होती, पण फरक इतकाच होता की त्यांचा होरा होता शलाका पळसकर अशा क्षणी काहीतरी बोलेल, मनातलं बोलून जाईल, काहीतरी दुवा देऊन जाईल आणि मग खरा खुनी कोण आहे ते कळून येईल. पण थोडं वेगळं घडत होतं, थोडंसं अनपेक्षित सुद्धा. पंकजा रस्तोगींना जमलेल्यांच्या नजरेतनं सहानुभूती मिळत होती, ती त्यांना जाणवली. त्यांचे लटपटणारे पाय स्थिर झाले, मनातला कल्लोळ निवला. पंकजा रस्तोगींना रितसर अपराधाच्या पिंजऱ्यात बोलवलं गेलं. कठड्याचा आधार घेऊन ते स्वतः उभ्या राहिल्या आणि बोलायला लागल्या. गेल्या 4-5 वर्षांपासून माझे आणि विश्राम पळसकरांचे संबंध आहेत. आधी मी त्यांची मैत्रीण होते. मी ही एकटीच, मिलिटरी ऑफिसरची विधवा. एका समारंभात माझी आणि त्यांची भेट झाली. हळूहळू ओळख वाढली. लग्न करून बायका असून सुद्धा ते एकटे होते, कारण तेव्हा शलाका पळसकरांना कमालीचा मेनोपॉजचा त्रास सुरू होता. चिडचिड, भांडणं, वादावादी त्यांनी विश्राम पळसकर वैतागले. खरं तर हाही काळ जाईल असं मी त्यांना वारंवार एक मैत्रीण म्हणून सांगितलं. डॉक्टर कांताशहाचा पत्ताही मीच त्यांना दिला. कांताशहाच्या ट्रीटमेंटनं शलाकाला बरं वाटलं, पण तो काळसुद्धा 2-3 वर्षाचा लोटला होता. त्या काळात मुलं त्यांच्याजवळ नव्हती. गोपाळ हाच त्यांचा आश्रय होता. विश्राम पळसकर काम संपलं की थेट माझ्याकडे यायचे. आम्ही गप्पा मारायचो, गाणी ऐकायचो, सिनेमाला जायचो. 2 भुकेले जीव एकत्र संयमानं किती दिवस राहणार? कारण संयमालाही एक रेषा असते. ती ओलांडायची नाही हे मनाला बजावणं ठीक, पण फार काळ विस्तवाजवळ लोणी ठेवून लोण्यानं वितळू नये असं शक्य नाही ना होत. आम्ही दोघं जवळ आलो, येत गेलो. दोघांच्या मनाबरोबर शरीराच्या गरजा भागत गेल्या. विश्राम पळसकर माझ्याकडे ओढलं जाण्यात शलाका पळसकरांच्या आजारानं खतपाणी घातलं कितीतरी दिवस, आणि शलाका पळसकरांना एक दिवशी कळून आलं की विश्राम पळसकर एका स्त्रीकडे जातात. मग त्यांनी माझा पत्ता काढला, मला फोन केला, मला भेटायला आल्या. आम्ही बोललो. त्यांनी केलेले सगळे आरोप मी झेलले. चूक माझी होती हा त्यांचा सूर मला मात्र मान्य नव्हता.
पण त्यानंतर त्यांना डिप्रेशननं घेरलं. त्या मला, विश्राम पळसकरांना दोघांना धमक्या द्यायला लागल्या. म्हणायच्या, मी दोघांना सोडणार नाही, दोघांना उद्ध्वस्त करीन. मी फोनवर त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा आवाज ऐकला की त्या फोन ठेवून देत होत्या. त्या विश्राम पळसकरांना ऑफिसमध्ये फोन करत होत्या, अश्लील बोलत होत्या. ते डिस्टर्बिंग होते. ते माझ्याकडे येत होते आणि त्यांना येऊ नका असं म्हणणं मला शक्य नव्हतं. त्यांना आता माझ्या शरीरापेक्षा, माझ्या मनापेक्षा सोबतीची गरज होती, हे माझ्या लक्षात येत होतं. त्यांचा खून झाला त्या दिवशी आमचं फोनवर बोलणं झालं होतं. ते म्हणाले होते, मी शलाकाला कायमचं सोडणार आहे. मी तिच्या सहवासात राहून सुखी, समाधानी राहू शकत नाही. तिने हवा तर घटस्फोट घ्यावा किंवा तिथे राहावं. तो फ्लॅट, तिच्या नावची कॅश मी तिच्यासाठी ठेवणार आहे. त्याचं काय करायचं हे तिने ठरवावं. आमचा प्रेमविवाह झाला होता याच्यावर माझा विश्वासच बसत नाही आहे. पण आता हे सगळं सोसणं मला अशक्य वाटतंय. ते त्या दिवशी बॅग भरून माझ्याकडे येणार होते, पण मला वेळच मिळाला नाही. मी शलाका पळसकरांसाठी किंवा विश्रामसाठी काही करू शकले नाही याची मला खंत आहे. नाही, मग खून कोणी केला असं तुम्हाला वाटतंय? गोपाळनं का? वकिलानं संशय ताणत विचारलं. वकील गोपाळ आणि शलाका आणि अधूनमधून पंकजा रस्तोगी यांच्याकडे बघायला लागले. पंकजा म्हणाल्या, नाही, ते मी नाही सांगू शकणार, कारण खून झाला तेव्हा मी तिथे नव्हते. पण एक असहाय्य माणूस जगातनं गेलाय असं मला नक्कीच वाटतं. पंकजा रस्तोगी रडत रडत पिंजऱ्यातनं खाली आल्या. रडत रडत जागेवर जाऊन बसल्या. कावराबावरा झालेला गोपाळ बावचळला. तोंडाचा चटचट आवाज करायला लागला. त्याला काही सांगायचं हे वकिलांनी ताडलं. वकील म्हणाले, तुला अखेरचं काही सांगायचं आहे का? तुझ्याकडून बचावाचं असं काहीतरी? पण तसं करता येणार नाही, कारण खून तू केला हे सिद्ध झालंय. पण त्या पिस्तुलावर अजून कोणाच्या हाताच्या खुणा आहेत? ती व्यक्ती कोण आहे हे तुला माहिती असणार रे. अशक्तपणे पावलं टाकत गोपाळ पिंजऱ्यात आला, उभा राहिला. साश्रू नयनांनी त्यांनी शलाकाकडे बघितलं. शलाका मात्र खाली मान घालून बसली होती. आपण कुठे आहोत, काय घडतंय हे न कळून किंवा थोडंसं कळू नये. गोपाळला बोलायची परवानगी दिली गेली. त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली होती, पण तो दिवस ठरला नव्हता. सध्या त्याला सक्तमजुरीची कैद होणार होती. गोपाळनं आवंडा गिळला, हाताची चाळवाचाळव करत म्हणाला, कसं सांगू? मी यांच्याकडं चोरी केली. मी चोरी केली. साहेबांनी बरोबर बघितलं, हेरलं. त्यांनी मला पोलिसात पण दिलं. पोलिसांनी लय मारलं मला. मला मार असह्य झाला. मी सोनं कुठं ठेवलं ते सांगितलं. मला ते सोनं विकून त्याचे पैसे गावी पाठवायचे होते, कारण माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं. पण मध्येच गफला झाला. पण नंतर बाईनीच मला जामिनावर सोडून आणल्या आणि मला म्हणल्या, अरे येड्या, पैसे पाहिजे होते तर मला मागायचे, मी दिले नसते का? चोरी का केली तू? ती पण हिथं या घरात चोरी. तुला मी बरोबर घेते आणि जेवते हे विसरला का तू? बाई म्हणल्या, बघ माझी अशी स्थिती, पोरं माझी यांनी दूर ठेवली. गोपाळ, तूच माझं सर्वस्व आहे. गोपाळ, तुला माहिती ना साहेब माझ्याशी कसं वागतात. तू मला सोडून गेला तर मला वेळ लागल म्हणल्या. बाईंनी दुसऱ्या दिवशी बँकेतनं 10,000 काढले, माझ्या गावी पाठवले. मलाच उपरती झाली. पण त्यानंतर मी बाईंची सेवा लय मन लावून करायला लागलो. म्हणजे औषधं आण, चेक ने, बाहेरनं पैसे आण, बाजारात कर. बाईंना कधी बरं असायचं, कधी बरं नसायचं. त्यांचा आजार मला कळायचा नाही. बाई रडायच्या, साहेबाच्या अंगावर धावून जायच्या. डोकं बांधून दिवस दिवस खोलीत पडून राहायच्या. माझा जीव लागत नव्हता तिथं, पण बाईला सोडून जायचं मन करत नव्हतं. मी ते घर सोडलं असतं तर मला दुसरी नोकरी शोधत फिरायला लागलं असतं. आणि नोकरी काय सहजासहजी भेटती का? इथं येऊन काढलेले उपासमारीचे दिवस आठवले ना का मन मागं फिरायचं. बाई बऱ्या असल्या की माझ्या गावी पैसे पाठवत, माझी खुशाली कळवत. मग मी रमलो म्हणजे मला रमायलाच लागलं. अरे पण खुनापर्यंत कसं आलं? तुला त्यातलं काय माहिती आहे ते सांग. सांगतो ना. बाईंना बरं वाटलं, हुरूप आला, काट टाकल्यासारखं झालं. आणि तेव्हाच त्यांना कळलं की साहेब या रस्तुकी बाईच्या आहारी गेले. त्यानं बाईंचं मस्तक भडकलं. म्हणल्या, मी त्या बाईला सुखानं जगू देणार नाही. मग दोघांची व्हायची भांडणं, मारामारी बिवायची. मी घाबरायचो. मारामारीत बाई एकदा पडल्या, स्टुलाचा कोना लागला, रक्त व्हायला लागलं. त्यांना घेरी आली. मी गेलो जवळ, त्यांना पाणी पाजलं आणि साहेब बूड घालून बाहेर पडले.
काय होणार मला कळत नव्हतं. पण मग बाई गप्प बसायला लागल्या. बाई जेवणात बोलनात आणि त्या दिवशी तर कहरच झाला हो. 11 वाजता साहेब आले, रागातच होते. म्हणले, "मी तुला आणि या घराला सोडून पंकजाकडे जातोय नेहमीसाठी. तुला काय करायचं ते कर. घटस्फोट दे नाही तर जीव दे. पण तू एकदा जा म्हणले माझ्या जीवनातनं." बाई भराभरा साहेबाच्या बेडरूममध्ये गेल्या. ड्रावर उघडला. तिथं पिस्तूल आहे मला माहिती होतं बरं का. पण बाई पेटल्या होत्या, थरथरत होत्या. त्यांनी आटेची घेऊन निघालेल्या साहेबावर गोळ्यात जाडल्या ना. मी स्वयंपाकघरातनं बाहेर आलो तर साहेब हातपाय पसरून पडले होते. रक्त वाहत होतं. बाई डोका हातात धरून सोफ्यात बसल्या होत्या. मी म्हणलो, "बाई काय केलं तुम्ही? साहेबाला मारलं तुम्ही?" बाईंना माझं बोलणं कळलं का नाही माहीत नाही. पण लोकांनी पिस्तूलचा आवाज ऐकला होता. लोक आले, दारावर धडका मारायला लागले, बेल वाजवायला लागले. पण बाई सुन्नपणे बसून होत्या. एवढं बोलून तो थांबला, रडत राहिला. रडत थांबून म्हणाला, "हे असं व्हायला नको होतं. निदान बाईंनी तरी असं नको होतं करायला." पण मला त्यांनी माझ्यावर केलेले उपकार आठवले, माझ्यावर केलेली माया आठवली आणि माझ्या मनात एक विचार आला. मी धावत गेलो पिस्तुलाकडं. पिस्तूल हातात घेतलं. बनियांनी घाईघाईने पुसलं. म्हणलो, "बाई तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही गप बसा. तुम्ही माझ्या गावाकडं पैसे पाठवत राहा. मी माझ्या माथ्यावर तुमचा गुन्हा घेतो. काय पाप लागायचं ते लागन मला. मी मी तयार आहे फाशी द्यायला. बाई तुम्ही सुखानं राहा. माझ्या आईबापाला अंतर देऊ नका." आणि मी दार उघडलं. मीच खून केला असं वरडून वरडून सांगायला लागलो. मी तयार झालो होतो सगळं सोसायला बाईसाठी, जिने माझ्या घराचा सांभाळ केला असता. मी तुम्हाला सगळं खरं सांगितलंय. आता बाईला काय करू नका, माझी शपथ आहे. जो काही दंड द्यायचा तो मला द्या. मला फाशी बी द्या हो तुम्ही. तो पुन्हा वातात गेला. काय तोंडाला येईल ते बडबडत राहिला. 2 पोलिसांनी त्याला खाली घेतलं, बाहेर धरून नेलं. तो वळून वळून बाईंकडे बघत होता, रडत होता. खून शलाका पळसकरनी केला हे सिद्ध झालं होतं. सावंतांना तर ती शंका सुरुवातीलाच आली होती, पण त्यांना योग्य ते पुरावे मिळत नव्हते. शिवाय ठसे अस्पष्ट होते. म्हणून त्यांना केस कोर्टात न्यायला लागली होती. थोडा आवश्यक रंग भगायला लागला होता. कोर्टात गोपाळला शिक्षा सुनावल्यावर तरी बाई खरं बोलतील असं त्यांना वाटत होतं. पण बाईकडनं तसं काही घडलं नव्हतं. बाई स्वतःतच दंग होत्या. उलट अपेक्षा नसताना पंकजा रस्तोगी पुढे आली होती. तिने खुलासा केला होता. खुनाचा प्रकार घडला तेव्हा त्या तिथे नव्हत्या. त्यामुळे खून नक्की कोणी केला, गोपाळनं का शलाका पळसकरनं, उघड होत नव्हतं, उजेडात येत नव्हतं. पण संशयाचे सगळे पडदे बाजूला सारले गेले. खुनाचं रहस्य बाहेर आलं. शलाकाला अटक करून गाडीत घातलं गेलं. गाडी सुरू झाली. उद्या गोपाळ सुटणार होता. आता कुठे जायचं गोपाळला माहिती नव्हतं. खरं बोलून एक आसरा त्यांनी गमावला होता. ते बरं झालं का वाईट आत्ता कळत नव्हतं. पण सत्य आपली प्रखर वाट शोधत कधीतरी पुढ्यात दत्त म्हणून उभं राहतं, हा अनुभव सावंतांना नवीन नव्हता. गाडी सुरू झाली आणि जाळीच्या खिडकीतनं शलाका पळसकरचा भकास चेहरा पुढे पुढे जात राहिला. आता तो त्या नजरेत कसलीच ओळख नाही असं सावंतांना वाटलं, ना स्वतःची ना जगाची. डिप्रेशन तेवढं तिच्या जगण्यावर घेरून होतं, पूर्णपणे आच्छादन. डॉक्टर दुसानेंना भेटून सावंतांना शलाका पळसकरची ट्रीटमेंट पुढे चालू ठेवायची होती. पुढे काय होणार हे माहिती नव्हतं, कोणालाच माहिती नसतं ते. पण एका केसचा निकाल लागला हे समाधान तेवढं सावंतांना मिळालं होतं हे मात्र नक्की. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.